मी घरी नेहमी बनवत असलेले कोकोनट कुकीज आणि चेरी कुकीज याची रेसिपी तुम्हाला दाखवावी म्हणून आपण बेकिंग सिरीज सुरू केलेली आहे. त्याचा हा भाग एक. यात मी हे चेरी कुकीज बनवलेले आहेत आणि कोकोनट कुकीज बनवलेले जे की सगळ्यांचेच फेवरेट आहेत. तर मग चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असलेच नवनवीन रेसिपीज आणि रेमेडीज आपल्या चॅनलवरती येत असतात. चला तर बघूया हे मी कसे बनवलेले आहे. नमस्कार, मी सुरेखा हिरकणी डायरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवतोय एगलेस कुकीज. त्यासाठी मी इथे 100 ग्रॅम बटर घेतलेलं आहे, जे अनसॉल्टेड बटर आहे. यामध्ये मीठ नाही आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे आपल्याला आधी थोडं फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचं आहे. हे संपूर्ण फ्रीज्ड पण नको आणि खूप मेल्टेड पण नको. अशा पद्धतीने हे बटर घेतलेलं आहे. याला छान व्यवस्थित आपण मॅश करून घेतो आहे. आता यामध्येच आपण अर्धा कप साखर घातलेली आहे, जी आपण मिक्सरला दळून घेतलेली आहे. पिठी साखर ती मी इथे मिक्स करते आहे. याला आपल्याला बटरमध्ये छान व्यवस्थित मिक्स करायची आहे. ही छान व्यवस्थित बीट करून घ्या. बीटर असेल बीटरने केलं तरी चालेल, किंवा विस्करने केलं या पद्धतीने जसं मी करते आहे तरी चालेल. या पद्धतीने आपण हे करून घ्यायचं आहे. हे छान व्यवस्थित मेल्ट झालंय बघा. थोडा वेळ लागतो. बीटरने केलं तर लवकर होतं, पण विस्करने केलं तर जरा वेळ लागतोय. पण ठीक आहे. इथे आपण हे छान व्यवस्थित विस्क करून घेतलेलं आहे. आता इथे आपण याला व्यवस्थित स्पॅच्युलाच्या मदतीने एकत्रित करून घेतो आहे आणि यामध्ये आपण टाकणार आहोत ड्राय इन्ग्रेडियंट्स. तर ड्राय इन्ग्रेडियंट्समध्ये हे बघा, मी इथे चाळणी घेतलेली आहे. चाळणीच्या मदतीने आपण हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स गाळून घेणार आहोत. इथे मी साधारण 1.5 कप मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि पाव चमचा आपण इथे बेकिंग पावडर टाकलेलं आहे. तसेच 2 टेबलस्पून मी इथे कस्टर्ड पावडर टाकलेलं आहे. त्याने बेकरीचा जे बिस्किटांची जी चव असते ना, तशी आपल्या या बिस्किटांना येणार आहे. हे सगळं संपूर्ण आपण चाळून घेणार आहोत. चाळून घेतल्यामुळे यामध्ये जर काही बारीक कचरा असेल तर तो निघून जाईल. शिवाय त्याला एक एअरी टेक्स्चर येतं बिस्किटांना, म्हणून आपण हे छान व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे. हे बघा, आता हे मिश्रण आपल्याला कट आणि फोल्ड म्हणजे हे बघा अशा पद्धतीने हे मिक्स करायचं आहे. याला खूप घाईघाईत खूप जबरदस्तीने नाही करायचे. अगदी हलक्या हाताने आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता याला आपण हाताने मिक्स करणार आहोत, कारण बटर आहे, हाताच्या गरमीमुळे ते जास्त लवकर मेल्ट होतं, म्हणून आपण आधी स्पॅच्युलाच्या मदतीने मिक्स केलं आणि आता हे आपण हाताने असं हलक्या हाताने त्याचा एक गोळा तयार करून घेणार आहोत. याला मळायचं नाहीये पिठासारखं, याला फक्त आपल्याला एकजीव करायचं आहे, जेणेकरून याचा एक गोळा तयार होईल. आणि त्यानंतर आपण हा बघा अशा पद्धतीने गोळा तयार झालेला आहे. आता याला आपण फ्रीजमध्ये किमान 10 ते 15 मिनिटं सेट व्हायला ठेवणार आहोत, कारण आपल्या हाताच्या उष्णतेने जे काही बटर मेल्ट झालेलं आहे ते सेट होईल. हे बघा, अशा पद्धतीने मी याला 15 ते 20 मिनिटानंतर काढलेलं आहे. हे बघा, एकदम छान व्यवस्थित सेट झालेलं आहे. आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून बिस्किटांचा आकार देणार आहोत. आता इथे मी चेरी कुकीज करणार आहे, त्यामुळे याला व्यवस्थित असा गोळा करून खूप दाब द्यायचा नाहीये. साधारण मऊ हाताने आपण याला गोळा करून घेतलेला आहे आणि इथे आपण चेरी प्रेस करणार आहोत. अशा पद्धतीने मी हे चेरी बिस्किट करून घेतलेले आहेत. छोट्या छोट्या आकाराचे, अगदी एकसारख्या आकाराचे तुम्ही हे बिस्किट्स करू शकता. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही इथे देऊ शकता आहे. आता इथे आपण घेतो आहे कोकोनट कुकीज करायला. सेम प्रोसिजरने मी इथे मटेरियल घेतलेलं, फक्त त्यामध्ये इथे आपण डेसिकेटेड कोकोनट टाकलेलं आहे. सेम मेजरमेंट जे मी चेरी कुकीजसाठी घेतलेलं, सेम मेजरमेंटनी पूर्ण प्रोसिजर केलेली, आणि फक्त यामध्ये मी तुम्हाला डेसिकेटेड कोकोनट टाकताना दाखवते आहे. इथे आपण नारळाचा जो चुरा मिळतो बाजारामध्ये डेसिकेटेड कोकोनट, ते इथे आपण टाकलेलं आहे आणि यामध्येच मी वेलची पूड टाकते आहे. हे बघा, थोडं वेलची पावडर मी इथे तयार केलेलं होतं तेच इथे टाकते आहे आणि हे आपण व्यवस्थित एकजीव करून ठेवतो आहे. याला देखील आपण 15 ते 20 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवलेलं सेट व्हायला, आणि सेट झाल्यानंतर आपण याचे बटर कुकीज करणार आहोत. ते मी इथे तुम्हाला पुढे दाखवते. प्रोसिजर अगदी सेम आहे, मेजरमेंट सेम आहे जे मी सुरुवातीला दाखवलेलं, फक्त हा आपण कोकोनट कुकीज करतो आहे. सेट झाल्यानंतर हे बॅटर आपण काढलेलं आहे. याला पण आपण छोट्या छोट्या आकारामध्ये एकसारख्या आकारात गोळे करणार आहोत आणि याला आपण डेसिकेटेड कोकोनट पावडरमध्ये डीप करणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने छान गोळे तयार करायचे आहे आणि याला हलका दाब देऊन आपण पावडरमध्ये नारळाचा जो बुरादा आहे, पावडर आहे, त्यामध्ये आपण याला व्यवस्थित प्रेस करणार आहोत, जेणेकरून याला पावडर चिटकेल. दोन्ही बाजूंनी आपण याला कोकोनट पावडर लावलेली आहे
आणि अशा पद्धतीने मी कोकोनट बिस्किट सुद्धा करून घेतलेले आहे. आता याला बेकिंग करण्यासाठी मी ऑलरेडी इथे माझं बेकिंगचं भांडं ठेवलेलं आहे. एक इडली पात्र आहे. त्यामध्ये आपण आज बेक करणार आहोत. त्याला मी आधीच प्रीहीट करायला ठेवलेलं. त्यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे आपण आणि त्याला गरम करायला ठेवलेलं आहे. 15 ते 20 मिनिटानंतर ते गरम झालेलं आहे. तोपर्यंत माझे इथे सगळे बिस्किट तयार झालेले आहेत. काही आपण चेरी बिस्किट केलेले आहेत, तर काही कोकोनट बिस्किट केलेले आहेत. अशा पद्धतीने आता आपण हे बेक करायला ठेवूयात. तर इथे मी त्याला तेल आणि बटर न लावता डायरेक्ट पार्चमेंट पेपर ठेवलेला आहे, बटर पेपर ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपण हे कुकीज ठेवतोय. हे बघा, आता कुकीजचा जो साईज आहे तो बघा किती छोटा आहे आणि ते बेक झाल्यानंतर त्यांचा साईज बघाल तर तुम्हाला लगेच दिसेल डिफरन्स, की ते किती छान आणि मस्त मोठ्या आकारामध्ये होत आहेत. झालंय. आता हे इडली पात्र आपण याच्यामध्ये ठेवतोय बेक व्हायला. हे बघा, इथे छान व्यवस्थित याला मी 15 ते 20 मिनिटं बेक केलेले आहेत. साधारण 20 मिनिटांमध्ये माझे हे बिस्किट तयार झालेले आहेत. खूप छान रंग आलेला आहे. खूप छान. हे बघा, खालून देखील किती छान अगदी ओव्हनमध्ये शिजवल्यासारखे दिसत आहेत ते. ओव्हनमध्ये देखील आपण बघणार आहोत. पुढच्या भागामध्ये मी काही बिस्किटं तुम्हाला ओव्हनमध्ये करून दाखवणार आणि काही बिस्किटं आपण अशा पद्धतीने कढई, पातेले किंवा कुकरमध्ये करणार आहोत. खूप छान झालेले, खूप टेस्टी झालेले. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. आपले हे बेकिंग सिरीजचे भाग आठवड्यातनं एकदा येणार. पुढची रेसिपी तुम्हाला कसली बघायला आवडेल, कुठल्या प्रकारचे बिस्किटं तुम्हाला आवडतील ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.